गुड मॉर्निंग, नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण गोष्ट करणार आहोत सायकॉलॉजीची. EFTची गोष्ट भाग नंबर 3. कालच्या भागात आपण बघितलं एनर्जीबद्दल. त्याच्यापूर्वी आपण जाणून घेतलं की EFT बेसिकली काय आहे. तर आज सायकॉलॉजीची गोष्ट. सायकॉलॉजी हा मुळात खूप गहन विषय आहे. तर आपण तेवढं सगळं कव्हर करू शकत नाही. आपण गोष्ट करणार आहोत EFT पुरती. तर त्याच्या आधी मी तुम्हाला एक एक्सपिरियन्स देतो. तुम्ही विचार करा, तुम्ही एका पाणीपुरीच्या गाडीवर गेला आहेत, चाटच्या गाडीवर, आणि जो चाट बनवणारा माणूस आहे त्याने एक पाणीपुरी बनवून तुम्हाला दिली आहे. आता ती पाणीपुरी तुम्ही तोंडात टाकताय आणि इमॅजिन करा की त्याची टेस्ट कशी तुम्हाला येते. आली टेस्ट? गोड, तिखट, तुम्हाला जशी आवडते तशी टेस्ट आली. तुमच्या जिभेने ती टेस्ट अनुभवली, तुमच्या नाकाने तो स्मेल अनुभवला. तर हे सगळं काय आहे? तर आपल्या आयुष्यात कधी पण एखादा इव्हेंट घडतो, त्या इव्हेंटची तीव्रता जितकी स्ट्रॉंग असेल, त्याचा एक्सपिरियन्स जितका स्ट्रॉंग असेल, तेवढी स्ट्रॉंग मेमरी आपला मेंदू क्रिएट करतो. आणि पुन्हा आयुष्यात आपण कधी तो विचार, ती मेमरी जर का आठवली, तर तो एक्सपिरियन्स आपल्याला परत अनुभवायला मिळतो. तर हे जे एक्सपिरियन्स आहेत, ह्या ज्या भावना आहेत, हे सगळे फिलिंग्स आपल्या शरीरात ऑलरेडी स्टोअर असतात. मग त्या चांगल्या असू दे किंवा वाईट असू दे. तर वाईट विचार, वाईट एक्सपिरियन्स पण असे स्टोअर राहतात आणि आपल्या आत कुठेतरी घर करून राहतात. EFTमध्ये आपण तेच करतो. आपले जे आत रुतलेले जे विचार असतात, वाईट विचार, वाईट भावना, वाईट एक्सप्रेशन्स, ते आपण सरफेस लेवलवर आणतो, ते टॅप करतो आणि रिमूव्ह करतो. तुम्हाला सगळ्यांना एक छोटंसं एक्झाम्पल देऊ, पटकन डेमो देऊ. आपण एक एक्झाम्पल घेऊया स्ट्रेस अँड एन्झायटीचं. तणाव आणि चिंता. माझ्याबरोबर टॅप करा तुम्ही. तुम्हाला लॉजिकपेक्षा डायरेक्ट मी मॅजिक दाखवतो. ओके, लेट्स टॅप. जरी माझ्या आयुष्यात स्ट्रेस आहे, चिंता आहे, तणाव आहे, तरी मी स्वतःला आहे तसा एक्सेप्ट करतो. इवन दो आय फील stress and anxiety inside me, I completely love and accept myself the way I am. जरी माझ्या मनात कसली तरी भीती आहे, माझ्याकडे नेहमी क्वेश्चन आहे की व्हॉट इफ पुढे काय, तरी मी स्वतःला आहे तसं एक्सेप्ट करतो. मेरिडियन्स पॉईंटला टॅप करूया. This stress and anxiety, this stress and anxiety, this stress in my life, this anxiety in my life, in my body, in my mind, this stress and anxiety, हा ताण, ही चिंता, हा तणाव, हा माझ्या शरीरात स्टोअर असलेला तणाव, माझ्या मेंदूतली ही चिंता, this stress and anxiety, this stress and anxiety, this stress and anxiety, this stress and anxiety, I am ready to release it. एक डीप श्वास घ्या आणि सोडा. मला नक्की खात्री आहे तुम्हाला खूप छान वाटलं असेल, रिलीफ वाटलं असेल. तर ही आहे EFTची सायकॉलॉजी. आता ही झाली सगळी 3 भागांमध्ये मी तुम्हाला सांगितली EFTची गोष्ट, बरोबर. आता यापुढे काय? तर यापुढे माझा प्रयत्न असेल दर 2-3 दिवसांनी तुमच्यासाठी एक डेमोचा व्हिडिओ आणायचा. हे मी 1 वर्ष करेन. हे असेल, आता हे कसं असतं, हे 1 फॉर ऑल असतं. ओके, 1 टू ऑल. मी एकटा आहे आणि तुम्ही सगळे व्हिडिओ बघताय, तर ह्याच्यासाठी मी जनरिक टॉपिक घेईन. पण तुम्हाला जर का डीपमध्ये EFT शिकायचं असेल, तुम्हाला जर का तुमचे काही स्टक इमोशन्स असतील ते रिलीज करायचे असतील आणि
त्याच्यावर तुम्हाला उपाय हवा असेल, EFTची मदत घ्यायची असेल, 1 to 1 सेशन करायचं असेल ऑनलाईन, तर तुम्ही माझ्या नंबरवर, खाली मी नंबर देईन डिस्क्रिप्शनमध्ये, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात. तुमचा दिवस चांगला जावो. धन्यवाद. थँक्यू.